तर आज आपण चॅप्टर नंबर 6 मधील ट्रिग्नोमेट्री मधील शेवटचा पार्ट सुरू करणार आहोत. शेवटचा जो पार्ट आहे तो असा आहे, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचे उपयोजन. तर थोडंसं आपण वाचूया, थोडं समजून घेऊयात आणि मग आपण पुढे जाऊया. Many times we need to know the height of a tower, building, tree or distance of a ship from the lighthouse or width of the river. म्हणजे पुष्कळदा आपल्याला काय काय माहिती हवी असते की बाबा एखाद्या बिल्डिंगची उंची किती आहे किंवा एखाद्या मनोऱ्याची उंची किती आहे, एखाद्या नदीची रुंदी किती आहे किंवा एखादं जहाज हे एखाद्या लाईट हाऊस पासून म्हणजे दीपस्तंभापासून किती अंतरावर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्यांची आपल्याला माहिती हवी असते. ह्या गोष्टी आपल्याला माहीत करून घ्यायच्या असतात की ह्याची उंची किती आहे, ह्याची रुंदी किती आहे. आणि प्रत्यक्ष पट्टी घेऊन किंवा मोजपट्टी घेऊन हे मोजणं शक्य नसतं. समजा तुम्हाला नदीची रुंदी मोजायची तर नदीची रुंदी तुम्ही एखादी पट्टी घेऊन मोजू शकत नाही. मग अशा वेळेला आपण ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करू शकतो. म्हणजे अशा वेळेला आपल्याला त्रिकोणमितीचा उपयोग होतो. वी कॅनॉट मेजर देम ऍक्च्युअली बट वी कॅन फाइंड देम विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करून आपण एखाद्या बिल्डिंगची उंची, एखाद्या मनोऱ्याची उंची किंवा एखाद्या नदीची रुंदी आपण मोजू शकतो. For the purpose of computation, we draw rough sketch to show the given information. मग आपल्याला जी काही माहिती उपलब्ध असते त्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण एक कच्ची आकृती काढतो. ट्री, हिल्स और टॉवर्स आर व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स. आता शक्यतो बघा, झाडं म्हणा, बिल्डिंग म्हणा, मनोरे किंवा दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस हे सगळे सरळ उभे असतात. म्हणजे हे जेव्हा उभे असतात जमिनीवरती तेव्हा ते जमिनीबरोबर किंवा दे मेक अ अँगल ऑफ 90 डिग्रीज विथ द लँड. म्हणजे ते जमिनीबरोबर 90 अंशाचा कोन करतात, काटकोन करतात. सो वी शॅल रिप्रेझेंट देम इन द फिगर बाय सेगमेंट्स विच आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. म्हणजे जमिनीशी 90 अंशाचा कोन करणाऱ्या आकृत्या या प्रकारे आपण त्यांना दाखवू शकतो. वी विल नॉट कन्सिडर हाईट ऑफ द ऑब्झर्वर अँड वी शॅल नॉर्मली रिगार्ड ऑब्झर्वर्स लाईन ऑफ विजन टू बी पॅरलल टू द हॉरिझॉन्टल लेवल. आता आपण तेच आधी पाहणार आहोत की लाईन ऑफ विजन म्हणजे काय. आता असं इमॅजिन करा की ए या ठिकाणी एखादी व्यक्ती उभी आहे आणि बी या ठिकाणी काहीतरी एक वस्तू आहे. समजा हे झाड आहे, झाडावर काहीतरी पक्षी बसलेला आहे किंवा हा एखादा मनोरा आहे उभा आणि मनोऱ्याच्या वरती इथे काहीतरी झेंडा आहे किंवा एखादी घंटा आहे, काही आहे. तर मग ही ए व्यक्ती ह्या बी कडे पाहतीये. मग ए व्यक्ती जेव्हा बी कडे पाहतीये तेव्हा ही जी तिरपी लाईन आहे हिला म्हणायचं लाईन ऑफ विजन. हिला म्हणायचं लाईन ऑफ विजन म्हणजेच दृष्टीरेषा. म्हणजे ए या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, ती बी या ठिकाणी पाहतीये. तर ए पासून बी पर्यंत ही जी काही दिशा आहे किंवा ही जी काही रेषा आहे हिला म्हणायचं लाईन ऑफ विजन म्हणजेच दृष्टी रेषा. मग जसं एखादी व्यक्ती खालून वर पाहू शकते तशीच एखादी व्यक्ती वरून खाली पाहू शकते. उदाहरणार्थ समजा तुम्ही बिल्डिंगच्या वर उभे आहात आणि तुम्ही खाली कारकडे पाहत आहात, याचा अर्थ तुम्ही वरून खाली पाहत आहात. पण जर समजा तुम्ही खाली उभे आहात आणि वरती पाहत आहात तर अशा केसमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स होतात ज्यांना आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे उन्नत कोन आणि अवन्नत कोन. आता समजा ए या ठिकाणी ही व्यक्ती उभी आहे आणि बी या ठिकाणी ती पाहतीये. तर साहजिक आहे ही काय झाली, दृष्टीरेषा म्हणजे लाईन ऑफ विजन. आणि ज्या ठिकाणी ती व्यक्ती उभी आहे तिथून जर आपण स्ट्रेट पाथ काढला, तिथून जर आपण सरळ रेषा काढली तर याला म्हणायचं हॉरिझॉन्टल लाईन. याला म्हणायचं हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे याला म्हणायचं क्षितिज समांतर रेषा. क्षितिज समांतर रेषा असं याला म्हणायचं. तर ही आहे आपली लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टीरेषा आणि ही आहे क्षितिज समांतर रेषा म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. तर हॉरिझॉन्टल लाईन खाली आहे, लाईन ऑफ विजन वर आहे, तर हा असा अँगल फॉर्म झाला, हा एक कोन तयार झाला. हॉरिझॉन्टल लाईन खाली आहे, लाईन ऑफ विजन वर आहे त्याच्या. मग हा जो काही अँगल फॉर्म झालेला आहे याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन, उन्नत कोन. कारण हा वरच्या दिशेने आहे. हॉरिझॉन्टल लाईन खाली आहे आणि लाईन ऑफ विजन वर आहे. मग अशा केसमध्ये जे अँगल होतात, जे कोन होतात त्याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे उन्नत कोन असं म्हणायचं. उलट असेल, समजा एखादी व्यक्ती ए या ठिकाणी उभी आहे आणि ती बी या ठिकाणी पाहतीये. म्हणजे आता ही लाईन ऑफ विजन झाली, दिस इज लाईन ऑफ विजन. मग ज्या ठिकाणी व्यक्ती आहे त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन असते. मग हॉरिझॉन्टल लाईन इकडे आली, बरोबर, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन.
म्हणजे क्षितिज समांतर रेषा. आता हॉरिझॉन्टल लाईन वर आहे आणि लाईन ऑफ व्हिजन खाली आहे, म्हणजे हा असा अँगल झाला वरून खाली. याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अवनत कोन. तर ह्या तीन गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. लाईन ऑफ व्हिजन, त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे दृष्टिरेषा, उन्नत कोन आणि अवनत कोन. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. कारण आपण ज्या वेळेला ट्रिग्नोमेट्रीचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा आपल्याला या सगळ्यांची गरज पडणार आहे, म्हणून आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आय होप, मला वाटतंय की तुम्हाला हे कळालं असेल. अतिशय सोपं आहे हे. आता आपण याच्यावरची उदाहरणं पाहणार आहोत. तर आता आपण पाहूयात उदाहरण क्रमांक 1. पहिलं उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण जे आहे 6.2 प्रॅक्टिस सेट 6.2 ते असं आहे की पहिलं जे एक्झाम्पल आहे ते असं आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. म्हणजे एक व्यक्ती आहे, ती चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. मग आपण ठरवलंय की जेव्हा केव्हा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेला आपल्याला एक कच्ची आकृती काढणं आपल्याकडून अपेक्षित असतं. मग आपण पहिले तिला फिगर काढूयात की समजा हे चर्च आहे. लेट ए बी इज अ चर्च आणि हे ग्राउंडला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर. तर हे चर्च आहे ए बी, राईट, आणि सी या ठिकाणी व्यक्ती उभी आहे. आणि हा जो चर्च आहे ए बी आणि ही जी व्यक्ती उभी आहे सी, तर हे बीसी अंतर आहे 80 मीटर. ओके. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. आणि इथून ही व्यक्ती इथे चर्चच्या टोकाकडे, टॉपकडे पाहते. दिस इज लाईन ऑफ व्हिजन. ही काय आहे, लाईन ऑफ व्हिजन. तर ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही लाईन ऑफ व्हिजन आहे, म्हणजे हा झाला अँगल ऑफ एलिव्हेशन, म्हणजे हा झाला उन्नत कोन. बघा, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. जो उन्नत कोन आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन आहे, तो आहे 45 डिग्रीज म्हणजे 45 अंश. ठीक आहे. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. आपल्याला काय करायची, आपल्याला चर्चची उंची काढायची, म्हणजे आपल्याला एबी फाइंड आउट करायची. मग आता कसा विचार करायचा की तुम्हाला 45 डिग्रीजच्या अपोजिट साईड काढायची आहे आणि ऍडजस्टंट साईड दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला 45 अंश कोणासमोरील बाजू काढायची आहे आणि 45 अंश कोणालगतची बाजू दिलेली आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करतो, तर समोरची बाजू काढायची आहे, लगतची बाजू दिलेली आहे, म्हणजे आपण टॅन किंवा कॉट वापरू शकतो. मग इथे टॅन वापरणं जास्त सोपं आहे, पण त्याच्या आधी तुम्ही कशाला काय मानलंय हे पण लिहिलं पाहिजे. मग इथे आपण लिहूयात, लेट ए बी इज इक्वल टू हाईट ऑफ चर्च, हाईट ऑफ चर्च की जे आपल्याला काढायचं आहे, राईट. बीसी इज अ डिस्टन्स बिटवीन अ पर्सन ऍट सी अँड चर्च. म्हणजे सी या ठिकाणी असणारी व्यक्ती आणि ए बी हे जे चर्च आहे त्यांच्यातलं अंतर किती आहे, 80 मीटर्स, बरोबर 80 मीटर. म्हणजे ए बी ही चर्चची उंची आहे, बीसी हे सी या ठिकाणी उभी असणारी व्यक्ती आणि चर्च यांच्यातील अंतर आहे, जे किती आहे 80 मीटर, बरोबर. नंतर अँगल ए सी बी इज अन अँगल ऑफ एलिव्हेशन, म्हणजे हा उन्नत कोन आहे. कोन ए सी बी हा उन्नत कोन आहे, विच इक्वल्स टू 45 डिग्रीज, की जो 45 अंश आहे. हे सगळं डिस्क्रिप्शन लिहिणं खूप महत्वाचं असतं, कारण तपासायला माहित नाही तुम्ही कशाला काय मानलंय. तुम्हाला ते सांगावं लागतं की मी एबी म्हणजे काय मानलंय, मी बीसी म्हणजे काय मानलंय, हे सगळं तुम्हाला फिगर सांगावं लागतं, लिहून द्यावं लागतं. आता हे झालं, आपलं काय ठरलं, टॅन वापरायचं आपल्याला. मग टॅन 45 डिग्री इज इक्वल टू, बघा टॅन 45 म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे एबी अपॉन बीसी. सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. मग सम्मुख बाजू आहे एबी, लगतची बाजू आहे बीसी, म्हणून एबी छेद बीसी घेतला. आता टॅन 45 ची किंमत काय आहे, तुम्ही तक्ता काढलेला आहे, 3 वेळा तुम्ही तक्ता केलेला आहे. मग टॅन 45 ची किंमत आहे 1. आणि मग एबी अपॉन बीसी, तर एबी काढायची आहे आपल्याला. बीसी किती आहे 80, आपल्याला माहितीये बीसी किती आहे 80. मला 80 ला इकडे घ्या, गुणिले होती 1 × 80
इज इक्वल टू एबी. म्हणजे एबी किती आली? एबी इज इक्वल टू 80. म्हणजे एबी आली 80. पण एबी म्हणजे काय? हाईट ऑफ द चर्च. मला याचं देअरफॉर हाईट ऑफ द चर्च इज इक्वल टू 80 मीटर. म्हणून त्या चर्चची उंची 80 मीटर आहे. सो अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्री रेशोचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणं सोडवू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 2 and 3.